नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट नंबर 40 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या पॉडकास्टच्या प्रथेप्रमाणे आपले पॉडकास्ट हे चालू घडामोडींशी संबंधित असतं आणि आता येणारा एक मोठा सण तो म्हणजे दसरा. येत्या 3 ऑक्टोबरला दसरा सणाची सुरुवात होणार आहे आणि या सणाची सुरुवात होते ती घटस्थापनेने. आणि घटस्थापना हा जो दिवस आहे हा दिवस महान संत मुक्ताई यांचा जन्मदिवस आहे. किंबहुना आजच्या आधुनिक काळाच्या प्रथेप्रमाणे आपण त्याला संत मुक्ताई यांची जयंती असं सुद्धा म्हणू शकतो. चला तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण संत मुक्ताई यांच्याविषयी चर्चा करूया. संत मुक्ताई हे नाव महाराष्ट्राला, विशेषतः संत परंपरेला अजिबात नवीन नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरामध्ये असणारे 2 ग्रंथ, एक म्हणजे ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका आणि दुसरे म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची गाथा. या ग्रंथांपैकी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कर्ते संत ज्ञानेश्वर यांच्या सर्वात धाकट्या भगिनी म्हणजे संत मुक्ताई. मागच्याच आठवड्यामध्ये आपण ज्ञानेश्वरी जयंती निमित्तानं संत ज्ञानेश्वर आणि भावार्थ दीपिका हा ग्रंथ याच्याविषयी चर्चा केलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण तेही पॉडकास्ट ऐकावं. आपला हा जो ज्ञानाचा, प्रेमाचा, मानवतेचा आणि सत्याचा संदेश आहे, हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. आपल्या पॉडकास्टमध्ये आपण काही कुटुंबांची चर्चा केलेली आहे. त्यामध्ये संत नामदेव, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या सुना, त्यांची आई, त्यांच्या बहीण, त्यांची पुतणी हे सर्व लिहिते होते आणि या सर्वांची चर्चा आपण आपल्या पॉडकास्टमध्ये केलेली आहे. त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबाराय असतील, त्यांचे चिरंजीव असतील, त्यांचे शिष्य असतील, या सर्वांची चर्चा आपण आपल्या पॉडकास्टमध्ये केलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे एक अतिशय प्रज्ञावान कुटुंब म्हणजे हे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई ह्या भावंडांचं कुटुंब. संत नामदेवाचा नामाचा महिमा, नामाची भक्ती याला ज्ञानात्मक अधिष्ठान देणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचाही अंतर्भाव आपण आपल्या पॉडकास्टमध्ये केलेला आहे. यापूर्वी आपण संत निवृत्तीनाथ यांच्यावर पॉडकास्ट केलेला आहे. येत्या काळामध्ये आपण संत सोपानदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर सुद्धा एक स्वतंत्र पॉडकास्ट करणार आहोत आणि त्या मालेतलाच एक भाग म्हणजे आज आपण त्यांच्यामधील सर्वात धाकटी पण अतिशय चुणचुणीत, प्रचंड बुद्धिमान, प्रचंड अभ्यासू अशा संत मुक्ताई यांची चर्चा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. या कुटुंबाचा इतिहास आपण संत निवृत्ती महाराजांच्या पॉडकास्टमध्ये पाहिलेला आहे, त्यामुळे आपण थोडक्यात त्याची उजळणी करून घेऊया. या भावंडांचे वडील म्हणजे विठ्ठलपंत आणि त्यांच्या मातोश्री म्हणजे रुक्मिणीबाई. घडलं असं की विठ्ठलपंतांचं मन संसारामध्ये रमत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आणि ते संन्यास घेऊन घर सोडून निघून गेले. मात्र गुरुच्या आदेशाने ते पुन्हा एकदा संसारामध्ये आले आणि पुन्हा संसारामध्ये आल्यानंतर या 4 प्रचंड प्रज्ञावान मुलांचा, लेकरांचा जन्म त्यांच्या घरी झाला. समाजाला हे मान्य नव्हतं. समाज धुरीणांनी किंवा धर्म मार्तंडांनी त्यांना जात बहिष्कृत केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही संन्यासाची मुलं आहात आणि तुमचा दर्जा हा शूद्र अतिशूद्रांपेक्षाही हीन म्हणजे चांडाळांचा दर्जा तुमचा आहे. त्यांना कुणीही भिक्षा द्यायची नाही, त्यांच्यासोबत कुठलाही व्यवहार कुणी करायचा नाही असे आदेशच काढण्यात आले. एक वेळ मृत्यूची शिक्षा बरी, परंतु समाजशील असलेल्या मानवाला बहिष्कृत करणं ही शिक्षा त्याहीपेक्षा भयानक आहे. इंद्रायणीच्या काठी विठ्ठलपंत, पत्नी रुक्मिणी आणि 4 भावंड घेऊन एका झोपडीवजा घरामध्ये राहत होते. त्या ठिकाणी त्यांनी मुलांना वेद, उपनिषदे, पुराणे, त्याचप्रमाणे जे काही धर्मग्रंथ त्यांनी वाचले होते, ज्याचा त्यांनी अभ्यास केला होता, त्यांच्या गुरुच्या सानिध्यामध्ये राहून त्या अभ्यासाचा उपयोग त्यांनी केला आणि मुलांना या सर्व विद्यांमध्ये त्यांनी पारंगत केलं. त्यांनी धर्मपीठ पैठण यांना विचारणा केली की आम्ही जर पाप केला असेल तर काहीतरी प्रायश्चित्त त्याला निश्चितच असेल. आम्हाला प्रायश्चित्त द्या आणि आमच्या मुलांना तुम्ही समाजामध्ये समाविष्ट करून घ्या. पैठणच्या धर्मपीठाने त्यांना सांगितलं की तुम्हाला एकच प्रायश्चित्त, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त, आणि ते प्रायश्चित्त भोगण्यासाठी या दोघा पती पत्नींनी जलसमाधी घेतली. पण त्याचं दुर्दैव असं की त्यानंतरही त्यांच्या मुलांना समाजानं स्वीकारलं नाही. किंबहुना ज्ञानेश्वराधिक सर्व भावंडांना सांगितलं की अरे बाबांनो, तुमच्या वडिलांनी पाप केलं, त्याची शिक्षा त्यांनी भोगली.
ते त्यांच्या पापातून मुक्त झाले, त्यांना मोक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, परंतु तुमच्या पापातून मुक्त होण्याचा कुठलाही मार्ग नाही. अशा पद्धतीनं सर्वार्थाने पिचलेल्या नाडलेल्या या भावंडांनी आपल्या अभ्यासाच्या आणि प्रज्ञेच्या जोरावर या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नवीन पर्व सुरू केलं. त्यांना भेटलेले संत नामदेव अभिजन वर्गाने जरी त्यांना जात बहिष्कृत केलं असलं तरी बहुजन वर्गाने त्यांना स्वीकारलं आणि बहुजन वर्गात आलेली ही भावंड शेवटपर्यंत बहुजनच राहिली. आणि बहुजन समाजाच्या हाल अपेष्टा, धर्मामध्ये त्यांची होणारी पिळवणूक हे सर्व पाहून या समाजाच्या मुक्तीसाठी संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली. वेदांमधलं जे ज्ञान भगवद्गीतेमध्ये आलं होतं आणि जे वाचण्याची ऐकण्याची या वर्गाला परवानगी नव्हती ते ज्ञान त्यांनी सर्वांसाठी खुलं केलं आणि समाजाचा अध्यात्माचा मार्ग त्यांनी मोकळा केला. एवढं महान कार्य करणारी ही भावंड आणि या भावंडांमधील सर्वात धाकटी पण अतिशय प्रेरक, चुणचुणीत, बुद्धिमान म्हणजे संत मुक्ताई. त्यांचा जन्म अंदाजे इसवी सन 1279 आपेगाव या ठिकाणी झाला. साधारणपणे त्यांच्या जन्माच्या कालखंडाबद्दल बरीचसे मतमतांतर आहेत, परंतु एक निश्चित आहे की घटस्थापने दिवशी त्यांचा जन्म झालेला होता आणि त्यांचा मृत्यू 12 मे 1297 जळगाव जिल्ह्यातील कोथळी या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि आज त्या परिसराला, त्या तालुक्याला मुक्ताईनगर हे नाव दिले गेलेलं आहे. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ही छोटी भावंडे एकटे पडली. संपूर्ण जबाबदारी ही निवृत्तीनाथांवर होती. त्या परिस्थितीचं वर्णन संत मुक्ताई त्यांच्या अभंगांमध्ये करतात आणि एका अभंगात त्या लिहितात की तात आणि माता गेलीसे सोडून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मजला. तात म्हणजे वडील, माता म्हणजे आई आम्हाला सोडून गेले तेव्हा पांडुरंगा हे देवा आम्ही लहान होतो. निवृत्ती ज्ञानेश्वर हे अन्नाची उपलब्धता करायचे आणि मला सांभाळायचं काम, मी छोटी होते त्यामुळे मला सांभाळायचं काम कोण करे? सोपान करे. अशा परिस्थितीमध्ये हे भावंड वाढले, मोठे झाले, परंतु समाजाचा अत्याचार काही संपत नव्हता आणि या अत्याचाराचं मूळ म्हणजे त्या काळाच्या धर्माबाबतच्या संकल्पना. आदि शंकराचार्यांनी प्रस्थापित केलेली संकल्पना म्हणजे ब्रह्मसत्य जगन मिथ्या. ब्रह्मसत्य आहे आणि हे जग मिथ्या आहे, हे जग खोटं आहे. आणि मग ज्ञानेश्वरांनी याच त्यांच्या संकल्पनेचा प्रतिवाद केला आणि त्यांनी सांगितलं की जर ब्रह्मसत्य असेल तर ब्रह्मानं निर्माण केलेली ही सृष्टी सुद्धा कशी असणार आहे? सत्य असणार आहे. आणि नामदेवाने दिलेल्या अद्वैताचा म्हणजे देव आणि ईश्वर वेगळा नाही, ब्रह्म आणि आपण वेगळे नाही, आपणच ब्रह्माचा भाग आहोत, हे तत्वज्ञान संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा स्वीकारलं, मान्य केलं आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून या सर्व कुटुंबानं नाम महात्म्याचा आणि अद्वैताचा प्रचार आणि प्रसार केलेला आपल्याला दिसून येतो. विठ्ठलपंत त्यांचे वडील, विठ्ठलपंतांचे गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथाचे गुरु मच्छिंद्रनाथ. याची आख्यायिका अशी सांगितली जाते की शिवशंकर हे त्यांच्या पत्नी पार्वतीला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत होते आणि या ज्ञानाच्या गोष्टी माशाच्या रूपानं मच्छिंद्रनाथांनी ऐकल्या. त्यांचंच नाव म्हणजे मत्स्येंद्रनाथ आणि हे जे गूढ ज्ञान त्यांनी ऐकलं होतं हे ज्ञान त्यांनी पुढं त्यांचे शिष्य गोरक्षनाथाला सांगितलं. गोरक्षनाथांनी पुढे गहिनीनाथांना सांगितलं आणि या गहिनीनाथांचे शिष्य म्हणजे विठ्ठलपंत. पुढे अचानकपणे निवृत्तीनाथांची आणि गहिनीनाथाची ही भेट झाली आणि त्यावेळी गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना सुद्धा अनुग्रह दिला. अशा पद्धतीने निवृत्तीनाथ हे गहिनीनाथांचे शिष्य झाले म्हणजे आपल्या वडिलांचे गुरुबंधू सुद्धा झाले आणि या निवृत्तीनाथांनाच संत ज्ञानेश्वर अधिक सर्व भावंडांनी आपला गुरु मानलं होतं. म्हणजे नाथ परंपरेमध्ये ईश्वर हा फक्त मूर्तीमध्ये आहे असं नाही किंवा विशिष्ट ठिकाणीच आहे असं नाही, तर माणसांमध्ये सुद्धा ईश्वर आहे आणि माणसाच्या रूपानं ईश्वर जन्माला येतो आणि अवतार कार्य पूर्ण झालं की तो आपलं जीवित कार्य स्वतःहून संपवतो. ही जी नाथ संप्रदायाची परंपरा आहे ही परंपरा या चारही भावंडांनी पाळलेली आपल्याला दिसून येते. या कुटुंबाच्या गुरु परंपरेबद्दल नामदेव महाराज लिहितात की गहिनीनाथे सांगितले मज सारे, केले ज्ञानेश्वरे व्याख्या त्याची, काढीला शोधून अनुभव मुक्ताईने, ते ज्ञान सोपाने संपादिले, नाम याचा गुरु तो हा सोपान सद्गुरु. गहिनीनाथाने मला सर्व काही सांगितलेलं आहे नामदेवांना आणि नामदेवाच्या ज्ञानाची व्याख्या ज्ञानेश्वरांनी केली आणि त्याचा अनुभव मुक्ताईने शोधून काढलाय
आणि ते ज्ञान सोपानानं संपादित केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने नामदेव महाराज म्हणतात की माझा गुरु कुणाला मानतो तर सोपानाला मानतो, कारण सोपान देवानीच काय केलं, हे ज्ञान संपादित केलेलं आहे. अशा पद्धतीनं या कुटुंबाचं वारकरी परंपरेमधलं अतिशय महत्वाचं आणि मोलाचं योगदान आहे. संत मुक्ताईंनी फार मोठ्या प्रमाणात अभंग जरी लिहिले नसले तरी त्यांचे ताटीचे अभंग अतिशय प्रसिद्ध आहेत. ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताई त्यांचे मोठे बंधू संत ज्ञानेश्वरांची समजूत काढतात. सगळीकडे अपमान सहन करावा लागत असल्यामुळे ज्ञानेश्वर चिडतात, नाराज होतात या जगावर, या विश्वावर, आणि घरात येऊन आपल्या झोपडीचं म्हणजे ताटीचं दार बंद करून रुसून बसतात. आणि त्यांचा रुसवा काढण्यासाठी संत मुक्ताई यांनी हे ताटीचे अभंग लिहिलेले. या ताटीच्या अभंगांच्या माध्यमातून संत मुक्ताई यांनी ज्ञानेश्वरांची समजूत काढलेली आहे. संत मुक्ताईंनी ज्ञानेश्वराचीच समजूत काढलेली आहे असं नाही, तर त्यांच्या जीवनामध्ये एक 2-3 व्यक्तींशी त्यांचा असा संपर्क आलेला आहे, त्याचं जेव्हा आपण विवेचन करू तेव्हा एवढ्याशा मुक्ताईची क्षमता आपल्या लक्षात येईल. त्या नाथपंथी होत्या, त्या योगिनी होत्या, त्या योगाचा अभ्यास करायच्या आणि या योगाच्या माध्यमातून काही अंतर्दृष्टी प्राप्त होते का, काही ज्ञानाला दिशा प्राप्त होते का, यासाठी त्या प्रयत्न करायच्या आणि त्यामध्ये त्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी सुद्धा झाल्या होत्या. त्या काळातली एक प्रसिद्ध योगी पुरुष म्हणजे चांगदेव, ज्यांनी चांगदेव 65 लिहिलेली आहे. या चांगदेवांना आलेला जो आपल्या ज्ञानाचा गर्व होता, त्या गर्वाचं हरण मुक्ताईने केलं. किंबहुना त्यांच्याच चांगदेव 65चा अर्थ मुक्ताईनीच त्यांना उलगडून दाखवला. या तर्कानं आणि या ज्ञानानं प्रभावित होऊन चांगदेवानी स्वतः त्यांना आपलं गुरु मानले आणि 8 वर्षाची मुक्ताई चांगदेवाची गुरु बनली. स्वतः चांगदेव लिहितात की मुक्ताई करे लेईले अंजन. मुक्ताई करे म्हणजे मुक्ताईच्या हातानं मी काय केलेलं आहे, अंजन माझ्या डोळ्यामध्ये लावला आहे, म्हणजे माझे डोळे खाडकन उघडले. हे लौकिक अर्थाचे डोळे नाहीत, तर माझी स्वतःची आत्म्याची समज मुक्ताईंच्या मार्गदर्शनामुळे उलगडली गेलेली आहे. त्यामुळेच ते काय करतात, मुक्ताईला आपला स्वतःचा गुरु म्हणतात. स्वतःची ओळख म्हणजे काय तर सोहम. तर सोहम या विचारांच्या मुक्ताई सुद्धा अनुसरण करत्या होत्या. सोहम म्हणजे काय तर मी कोण आहे, माझा जीव आणि शिव, शिव म्हणजे परमात्मा ईश्वर, या जीवाशिवाची भेट घालून देणं म्हणजेच सोहम होणं, म्हणजे जीवाशिवाशी एकरूप होणं. आणि ह्या तत्वज्ञानाची ओळख, या तत्वज्ञानाची महती चांगदेवांना सुद्धा संत मुक्ताईंनी करून दिली आणि त्यामुळेच चांगदेवांनी त्यांना आपलं गुरु म्हणलं. संत ज्ञानेश्वर, विसोबा खेचर आणि संत मुक्ताई यांची मांड्यांच्या बाबतीची एक कथा पण फार प्रसिद्ध आहे. त्यांना मांडे खायचे होते, परंतु ते भाजण्यासाठी त्यांना खापर हवं होतं. कुंभारवाड्यामध्ये ज्ञानेश्वर खापर आणायला गेले, पण त्या गावचे, त्या ठिकाणचे प्रमुख श्री विसोबा चाटी यांनी सर्व कुंभार वृंदांना आदेश दिला की यांना कोणीही खापर द्यायचं नाही. शेवटी त्यांना खापर मिळालं नाही. मग संत ज्ञानेश्वरांनी आपल्या योगिक सामर्थ्यानं आपल्या पाठीवरच ते मांडे भाजून घेतले आणि जेव्हा विसोबा चाटी यांनी ते पाहिलं की यांनी आपल्या योग सामर्थ्यानं पाठीवर मांडे भाजलेले आहेत, तेव्हा त्यांनी त्याच्यावर झडप घातली आणि ते मांडे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना मुक्ताई यांनी खेचराची उपमा दिली. आपण खेचराप्रमाणे झाप घालून हे मांडे घेण्याचा प्रयत्न केला आणि मग विसोबा चाटी सुद्धा त्यांचे भक्त झाले आणि हेच विसोबा चाटी यांनी मुक्ताईनं दिलेलं नाव स्वतःला घेतलं आणि ते नाव म्हणजे विसोबा खेचर. आणि हेच विसोबा खेचर पुढे संत नामदेव यांचे गुरु झाले. किंबहुना संत नामदेवानी त्यांना आपलं गुरु मानलं. संतांच्या बैठकीमध्ये घडलेली आणखीन एक घटना ती म्हणजे संतांची मांदियाळी बसलेली असताना संतांची तपासणी करण्याचा अधिकार किंवा संतांची तपासणी करण्याची विनंती सर्वात त्या ठिकाणी उपलब्ध संतांपैकी वरिष्ठ असलेले गोरोबा काका यांना त्यांनी केली. त्यांनी गोरोबा काकांना विनंती केली की आपण या संतांची सर्वांची तपासणी करा. आणि मग त्यांच्या हातच्या थोपटण्याने त्यांनी एकेका संतांची तपासणी केली आणि त्यावेळी संत नामदेवाला या गोष्टीचा राग आला आणि ते चिडले. परंतु पुढे मात्र या सर्व संतांची एकता कायम राहिली आणि यावेळी सुद्धा गोरोबा काकांना विनंती करणाऱ्या म्हणजे ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोण नाही तर या संत मुक्ताईच होते. संत मुक्ताईचं वैशिष्ट्य असं की वयानं लहान आणि ज्ञानानं फार महान, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं कौतुक आणि अप्रूप, त्यासोबतच ते विचारशील असल्याने प्रत्येकाला स्वतःच्या अंतःकरणामध्ये डोकावायला भाग पाडणारं असं त्यांचं बोलणं असायचं. या अतिशय वरिष्ठ गोरोबा काकांविषयी
मुक्ताई त्यांच्या अभंगामध्ये लिहितात, संत हा गोरोबा जुनाट पैजुने, हाती थापटणे अनुभवाचे, परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी, वैराग्याच्या वरी पाल्हाळला, सोहम शब्द विरक्ती डवरली अंतरी, पाहता अंबरी अनुभव, म्हणे मुक्ताबाई घालून लोटांगण, जाऊया शरण अव्यक्ताशी. हा गोरोबा काका जो आहे ना, अतिशय जुनाट आहे, फार जुना आहे. पण त्याच्या हातामधलं जे थापटणं आहे, हे थापटणं कशाचं आहे? हा जुना असल्यामुळं ते अनुभवाचा आहे. वयाबरोबर त्यांना जो आलेला अनुभव आहे त्याचं थापटणं त्यांच्या हातामध्ये आहे. आणि हा परब्रह्म प्राप्तीस निघालेला हा म्हातारा परब्रह्माची प्राप्ती करून निवांत झालेला आहे. आणि परब्रह्माची प्राप्ती त्याला झाली असल्यामुळे तो आता दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीनं पाल्हाळत नाही, डळमळत नाही, तर तो वैराग्यावर डळमळतो, वैराग्यावर पाल्हाळतो. या ठिकाणी महाराज स्वतःच्या पण तत्वज्ञानाचा उल्लेख करतात की सोहम शब्द विरक्ती डवरली अंतरी, आणि सोहमाची शक्ती त्यांच्या अंतरंगामध्ये, सोहमाची विरक्ती त्यांच्या अंतरंगामध्ये डवरली, पाहता अंबरी अनुभव. हा सगळा अनुभव पाहून त्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मुक्ताबाई म्हणतात की घालून लोटांगण, जाऊया शरण अव्यक्ताशी. आणि या अशा या परब्रह्म म्हाताऱ्याला लोटांगण घालून आपण काय करूया? अव्यक्त अशा शरणामध्ये जाऊया, असं महाराज गोरोबा काकांविषयी म्हणतात. नामदेवांना राग आला. अशा प्रकारे या अनुभवाचं थापटणं हातात असलेल्या गोरोबा काकांना त्यांनी सर्व संतांची तपासणी करण्याची विनंती केली. आणि या असल्या प्रकारामुळे चिडलेल्या नामदेवांना राग आला, म्हणजे त्यांचा अहंकार कमी झालेला नव्हता, अहंकार गेला नव्हता. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण गुरु करून घेतलं पाहिजे. आणि नंतर त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या विसोबा खेचर यांना आपलं गुरु केलं. आणि याचे मूळ सुद्धा आपल्याला संत मुक्ताई यांच्याकडेच गेलेले या ठिकाणी दिसून येते. नामदेवाचं मडकं कच्चं राहिलं, ते मडकं नंतर पक्क झालं गुरु करून. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती. नामदेवांनाच या ठिकाणी महाराज म्हणतात की तुम्हाला अखंडपणे देवाचा शेजार आहे, तरी सुद्धा तुमचा अहंकार गेला नाही. मान अपमान हेवा कशाला वाढवता उगीच? एवढं ज्ञान तुमच्याकडे असून सुद्धा हा मान अपमान हेवा तुम्ही वाढवल्यामुळं अवस्था अशी झाली आहे की दिवस असून हातात दिवा. कारण तुम्ही स्वतःच एवढे ज्ञानी आहात, एवढं मोठं नामाचं तत्वज्ञान तुम्ही या विश्वाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही सूर्य आहात, आणि तुम्ही सूर्य असून हातात तुम्ही दिवा घेताय की काय? आणि याचं कारण काय आहे? याचं कारण आहे म्हणजे तुमचा अहंकार. अशा प्रकारे संत नामदेवांच्या अहंकाराचं हरण करण्यामध्ये सुद्धा संत मुक्ताई यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे. आपले गुरु तर आता निवृत्तीनाथ आहेत, परंतु त्यांना त्यांच्या गुरुची भेट घ्यायची आणि त्यांच्याकडून ज्ञानप्राप्ती करण्याची इच्छा झाली. आणि त्यासाठी योग मार्गे त्यांनी गोरक्षनाथाची भेट घेतली. रुसलेल्या ज्ञानदेवांसाठी ताटीचे अभंग लिहिले, चांगदेवाचा अहंकार संपवला. विसोबा खेचर यांना नामाभिधान दिले, नामदेवांना गुरुचा लाभ झाला. अशा संत मुक्ताई या नाथ संप्रदायातील पहिल्या महिला स्त्री आहेत ज्या गुरु झाल्या. पुढे संत ज्ञानदेव जेव्हा तीर्थयात्रेला नामदेवांसोबत गेले, निवृत्तीनाथ सोपानही गेले, मात्र मुक्ताई त्यांच्यासोबत गेल्या नाहीत. त्या आपले शिष्य चांगदेव यांच्यासोबतच आळंदीजवळ सुळू या गावी राहिले. त्यानंतर पुढे ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, सोपानदेवांनी समाधी घेतली, आणि पुढे त्या आळंदीहून पैठणकडे गेल्या. आणि प्रवासामध्येच त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाची निर्मिती केली. शेवटी तापी नदीच्या किनारी कोथळी, जिल्हा जळगाव या ठिकाणी त्यांनी सुद्धा समाधी घेतली. आणि नाथ परंपरेच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपले जीवित कार्य, अवतार कार्य त्यांनी समाप्त केले. ज्ञानेश्वरांनी संपूर्ण जगाची समजूत काढली, आणि त्या अगोदर या जगावर रुसून बसलेल्या ज्ञानदेवाची समजूत काढणाऱ्या संत म्हणजे संत मुक्ताई. आपण एवढा अभ्यास करून आपल्याकडे एवढं ज्ञान असूनही समाज आपल्याला स्वीकारत नाही, ही गोष्ट ज्ञानदेवांच्या मनाला लागली आणि ते रुसून झोपडीचं दार बंद करून बसले. त्यांची समजूत घालण्यासाठी त्यांनी ताटीचे अभंग लिहिले. समजूत घालताना महाराज लिहितात की योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा, विश्वरागे झाले वनी, संती सुखी व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताठी उघडा ज्ञानेश्वर. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा. जो योगी पावन मनाचा आहे तो काय करतो? सर्व जगाचा अपराध सहन करतो, त्यांच्यावर रुसून, त्यांच्यावर नाराज होऊन
जात नाही. कारण हे लोक कसे आहेत तर अज्ञानी आहेत, यांच्याकडे ज्ञान नाही, म्हणून हे असे वागतात. त्यामुळे आपण योगी व्यक्तींनी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे, मन मोठं केलं पाहिजे आणि मन मोठं करूनच हा जगाचा अपमान आपण सहन केला पाहिजे. पुढच्या ओळीमध्ये महाराज लिहितात की विश्वरागे झाले वनी, संती सुखी व्हावे पाणी. सर्व विश्व रागानं पेटलं, आग लागली विश्वाला, अग्नी पेटलेला आहे, तो आता लोकांना या समाजाला जाळणार आहे. तर संतांनी काय झालं पाहिजे, पाणी झालं पाहिजे आणि हा पेटलेला अग्नी विझवला पाहिजे. का आग लागली म्हणून आपण हे रुसून आग होऊन बसायचं का? तर असं करायचं नाही. म्हणून जर विश्वराग झाले वनी, विश्वरागानं वनी झाले, पेटले, तर आपण संतांनी पाणी झालं पाहिजे. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. शब्दांचे शस्त्र झाले आणि या शस्त्रांमुळे जर आपल्याला क्लेश झाला तर आपण त्याला उपदेश मानून स्वीकारावे. त्याच्याशी पुन्हा शस्त्राशस्त्र युद्ध करत बसायचं नाही. एवढी छोटीशी मुक्ताई समजून सांगतात की शब्दशस्त्रे झाले क्लेश. शब्दाच्या शस्त्रानं कुणी आपल्यावर हल्ला केला तर आपण ते मनावर घ्यायचं नाही. लोक बोलतील, काही बोलतील, पण आपण ते बोलणं मनावर घ्यायचं नाही. कारण आपण कोण आहोत? योगी आहोत. या जगाच्या उद्धारासाठी आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत आणि तेच आपलं जीवित कार्य आहे आणि त्याच कार्याला आपण समर्पित करायचं. लोकांच्या म्हणण्याचा विचार करायचा नाही. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. हे सर्व जे विश्व आहे, ह्या विश्वाला बांधून ठेवणारा हा ब्रह्मरूपी दोरा आहे आणि हा ब्रह्मरूपी दोरा तुम्ही आहात. त्यामुळे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशा पद्धतीनं तुम्ही योगी आहात. तुमच्यावर अशा कुणाच्या शब्दाचा, कुणाच्या बोलण्याचा परिणाम तुम्ही होऊ देऊ नका आणि आपलं जे जगाच्या कल्याणाचं काम आहे ते आपल्याला यापुढे करायचं आहे. त्यामुळे तुम्ही ताटी बंद करून बसू नका. ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी विनंती आपल्या मोठ्या बंधूंना मुक्ताई या ठिकाणी करताना दिसून येते. पण तरीही ऐकत नाहीत. पुन्हा दुसऱ्या अभंगामध्ये महाराज आपल्या ज्येष्ठ बंधू ज्ञानदेवांना विनंती करतात. मागच्या अभंगामध्ये आपण पाहिलं होते की विश्वपट ब्रह्मदोरा, ब्रह्मतत्व जाणलेले जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती आपण आहात. पुढे महाराज म्हणतात की ब्रह्मजैसा ते सारे, अहो क्रोधे यावे कोठे, अवघे आपण निघोटे. जीभ दातानी चाविली, कोणे बत्तीशी तोडिली, मन मारुनी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. जसं ब्रह्म आहे अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही आम्हाला वडील आहात, मोठे आहात, तुम्हीच आमचं सर्वस्व आहात. अशा पद्धतीची आळवणी सुद्धा महाराज या ठिकाणी करतात. अहो क्रोधे यावे कोठे, रागाने कुठे यावं, अवघे आपण निघोटे. आपल्याकडे राग आला नाही पाहिजे. कारण एक सोपं उदाहरण महाराज पुढे देतात की जीभ दाताने चाविली, कोणी बत्तीशी तोडिली. कधी कधी आपलीच जीभ आपल्या दाताखाली येते म्हणून कोणी आपली बत्तीशी तोडतं का? त्यामुळे मन मारुनी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जरी तुमच्या मनाला लागलं असेल तरी ते लागलेलं बाजूला सोडा, स्वतःला उन्मन करा, उन्नत करा, पुढे या, ताटी उघडा ज्ञानेश्वर. तरीही महाराज ऐकत नाहीत. पुन्हा मुक्ताई सांगतात की तुम्ही संत आहात. संतांनाही असं रागवणं शोभत नाही किंवा हा तुमचा धर्म नाही. महाराज लिहितात, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, इहपर लोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. अहो देवा, संत तोच आहे की ज्याच्या मनामध्ये दया क्षमा आहे. त्यामुळे ह्या बोलणाऱ्या लोकांना, आपले अपमान करणाऱ्या लोकांना तुम्ही दया दाखवा, त्यांना क्षमा करून टाका. लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. ज्याच्या मनामध्ये लोभ येत नाही, अहंकार येत नाही, तोच जगामध्ये विरक्त आहे. आणि तुम्हाला बोलण्यामुळे तुमचा स्वाभिमान दुखावला म्हणजे कुठेतरी अहंकाराचा चंचू प्रवेश तुमच्यामध्ये झाला, तो तुम्ही काढून टाका आणि तुम्ही विरक्त आहात, तुम्ही संत आहात या गोष्टीची जाणीव आपल्याला असू द्या. इहपर लोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. अहो सुखी व्हायला काय लागतंय? लोकांचं कौतुक, लोकांची निंदा याचा आपल्यावर काहीही परिणाम झाला नाही पाहिजे. इहपर म्हणजे इथे असेल किंवा परलोकामध्ये, तोच माणूस सुखी आहे ज्याच्या मुखामध्ये ज्ञान आहे. जो ज्ञानी आहे तोच सुखी आहे, ज्याच्याकडे ज्ञान नाही तो सुखी नाही. म्हणून या सगळ्या अहंकाराच्या, मोठेपणाच्या, ज्ञानाच्या ज्या कल्पना आहेत ह्या तुम्ही माग सारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. महाराज लिहितात की मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या ज्या ज्ञानाच्या वगैरे कल्पना तुम्ही मनात घेऊन बसलेल्या आहात ह्या सोडा आणि ज्ञानेश्वरा ताटी उघडा. आणि कदाचित या अभंगानंतरच ज्ञानदेवांच्या मनामध्ये त्यांनी जी ज्ञानेश्वरीमध्ये स्थित प्रज्ञाची संकल्पना सांगितलेली आहे तिचा उद्गम या अभंगातून झाला की काय
असं आपल्याला वाटून जातं. सगळ्यात शेवटचा जो अभंग आहे, या अभंगानंतर मात्र ज्ञानदेवांना सुद्धा गलबलून आलं आणि ते ताटी उघडून बाहेर आले. अवघी साधन हातवटी, मोले मिळत नाही हाटी, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. कोणी कोणा शिकवावे, सारे शोधून या घ्यावे, लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईचे ठाई, तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. महाराज सांगतात की अवघी साधन हातवटी, मोले मिळत नाही हाटी. जी साधना आपल्याकडे आहेत त्या साधनाचं मोल आपल्याला बाजारामध्ये मिळणार नाही, कारण ते जाणणारा बाजारामध्ये मोल ज्ञानाचं लोक करत नाहीत. म्हणून तुम्ही नाराज होऊ नका, निराश होऊ नका. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला देव दूर नाही. आणि हेच खरं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान कुणी कुणाला शिकवायचंय, कोणी कोणा शिकवावे, सारे शोधून या घ्यावे. कुणी कुणाला शिकवावं, कोण कुणाला शिकवण्याच्या भानगडीत. तर आपलं ज्ञान आपण स्वतः काय करायचं, तर ते शोधून घ्यायचं. आणि हे ज्ञान शोधण्यासाठीच मुक्ताबाई आपल्याला लढीवाळपणे विनंती करीत आहेत की लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईचे ठाई. ही लढीवाळ मुक्ताबाई, हा जीव जिच्याकडे मुद्दल म्हणून आहे, हा जीव केवळ मुद्दल आहे, याच्यावर आपला अधिकार नाही. हा ठाईचे ठाई आहे. पुन्हा हा जीव दुसरीकडे जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तरुणी विश्वतारा, आणि मग तुम्हीही तरणार आहात. ह्या विश्वाला सुद्धा तारण्याचा मार्ग तुम्ही सांगणार आहात. हा जो जन्म जन्मांतराचा हा जो खेळ आहे, या खेळातून मुक्त होण्यासाठी मोक्ष प्राप्तीचा मार्ग तुम्ही या विश्वाला दाखवणार आहात. आणि हा मार्ग दाखवण्यासाठी तुम्हाला ताटी बंद करून घरात बसून चालणार नाही, तर तुम्हाला ताटी उघडून बाहेर यावे लागेल. अशी लढीवाळ विनंती ही छोटी मुक्ताई तुम्हाला करत आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि असं म्हटल्यानंतर ज्ञानदेव सद्गदित झाले. त्यांचं मन भरून आलं, ते उन्मन झाले आणि धावत धावत बाहेर येऊन त्यांनी मुक्ताईला आपल्या पोटाशी धरले. अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या ज्ञानदेवाचा रुसवा काढण्यामध्ये मुक्ताई यशस्वी झाली. मुक्ताईंचा जो विचार होता हा योगिक विचार होता. संत ज्ञानदेव आणि या संपूर्ण कुटुंबानी जसा शंकराचार्यांच्या ब्रह्मसत्य जगत मिथ्याचा प्रतिवाद केला आणि सोहम या त्यांच्या विचाराचा प्रसार केला, आणि भगवान श्रीकृष्णाचं अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे हा विचार त्यांनी पुढे नेला. आणि हा विचार पुढे नेताना जेव्हा शंकराचार्य म्हणतात की जगन मिथ्या, ब्रह्मसत्य ब्रह्मसत्य आणि जग मिथ्या आहे, तेव्हा मुक्ताईंना प्रश्न पडतो. त्यांना असं वाटतं की जर हे जग मिथ्या आहे तर मग हा निर्माण करणारा सत्य कसा असेल, आणि जर निर्माण करणारा सत्य असेल तर हे जग सुद्धा सत्य असणार आहे. यापेक्षा वेगळं काहीही असणार नाही. आणि मग जर कोणी असं सांगत असेल तर महाराज त्यांना त्यांच्या एका अभंगातून प्रश्न विचारतात की जर हे असं होत असेल तर असं होईल का. त्यांचा एक अतिशय प्रसिद्ध असा कूट अभंग आहे. त्या अभंगामध्ये महाराज सांगतात की साधी तर्काची गोष्ट आहे, ज्यानं जग निर्माण केलं तो सत्य आहे, तर मग जग असत्य असणार नाही, जग सुद्धा सत्य असेल. आणि जर कोणी याला विरोध करत असेल तर मग हा अभंग पहा. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव जाहला, वांजे पुत्र प्रसवला, विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय, माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. मुंगी उडाली आणि तिनं सूर्याला गिळलं. हे असंच झालं ना. जगन मिथ्या ब्रह्मसत्य, एक तर हे असेल नाही तर हे असेल. ब्रह्मसत्य असेल तर जग सुद्धा सत्य आहे, आणि तसं नसेल तर मुंगी उडून आकाशात जाऊन सूर्याला गिळेल का. मग ते तसंच झालं ना, त्याच अर्थाचं झालं. थोर नवलाव जाहला, वांजे पुत्र प्रसवला. आणि मग पुन्हा असंही आपल्याला म्हणता येईल की नवल झाला आणि वांजेला पुत्र झाला. पुन्हा तेच उदाहरण, अशक्य कोटीतल्या गोष्टीचं उदाहरण या ठिकाणी महाराज देतात. पुढे महाराज सांगतात की विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय. आणि विंचू पाताळामध्ये जातो आणि शेषाच्या माथ्यावर पाय ठेवतो. माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. माशी व्यालीन तिच्या पोटाला घार झाली. या सगळ्या जशा अशक्य प्राय गोष्टी आहेत, तसंच ब्रह्मसत्य जगन मिथ्या आहे. ब्रह्मसत्य असेल तर जगत सुद्धा सत्य, ब्रह्मसत्य नसेल तर जग असेल. आणि जर जग असत्य असेल तर ब्रह्मसत्य सुद्धा सत्य असणार नाही. अशा पद्धतीनं एक नवीन विचार या कुटुंबियांनी समाजाला दिला. आणि पूर्वी प्रत्येकामध्येच बोलण्याची किंवा लोकांना संदेश देण्याची पद्धत होती, आणि त्यामुळे ही प्रतीकं वापरून संत मुक्ताई महाराज या शंकराचार्यांच्या ब्रह्मसत्य जगन मिथ्याचा प्रतिवाद आपल्याला करताना दिसून येतो.
अतिशयोक्ती नावाच्या भाषेच्या अलंकाराचा वापर या ठिकाणी महाराजांनी केलेला दिसून येतो आणि त्यामुळे हा अतिशय अभंग समजण्यास सोपा असला तरी गूढ बनलेला आहे, कारण त्याचे अनेक तार्किक अर्थाचे वेगवेगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न लोकांनी केलेला आहे. काही लोकांच्या मते मुंगी म्हणजे आपलं प्राणतत्व आहे आणि ते जाऊन सूर्याला सुद्धा गिळू शकतं जेव्हा जीवाशिवाची भेट होते. अहो, जीव आणि शिव एकच आहे ना. अद्वैताचं तत्वज्ञान आहे वारकरी संप्रदायाचं. जळी स्थळी काष्टी पाशाणी ईश्वर आहे. मग देव आणि माणूस वेगळा कसा? जीव आणि शिव एकच. फक्त त्याची भेट होऊन आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. म्हणूनच सोहम, मी कोण आहे, स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखलं की तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळून जातं. आणि जर तुम्ही अशाच गोष्टीमध्ये स्वतःला गुंतून घेतलं तर हे उदाहरणं देऊन महाराज सांगतात की स्वतःला ओळखा, सोहमची ओळख करून घ्या, जीवाशिवाची भेट घालून घ्या. बाकी कुठल्याही गोष्टीला कसलाही अर्थ नाही. तर बराच वेळ झाला आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती की आपण स्पॉटिफाय सह, यूट्यूब प्लॅटफॉर्म सह जगातल्या सर्व 40 प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहोत. हा ज्ञानाचा, प्रेमाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि वारकरी संप्रदायाचं खरं तत्वज्ञान जगाला कळू द्या. प्रेम द्या, प्रेम घ्या, प्रेम वाढवा. एवढं सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.